नमस्कार मंडळी, तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे तव्यावर भाजलेल्या कारल्याची भाजी. तर खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट आहे, कडू पण लागणार नाही अशी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आता हे कारले आपण गोल गोल प्रमाणे असे पातळ असे कट करून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असे आपण गोल गोल आहे कट करून घेतलेले आहेत. तर कट करून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छानपैकी असे गोल गोल प्रकारे सगळे कारले आपण छानपैकी असे एकदम पातळ असे कट करून घेतलेले आहेत छानपैकी असे. तर कट करून झालेले आहेत. एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवायचा. तुम्ही बघू शकता तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावर भाजायचे. त्या तव्यावर आपण काहीच टाकलेलं नाही, तेल नाही, काहीच नाही ॲड केलेलं आहे, फक्त कारले भाजून घ्यायचे आपण. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असे आपण पूर्ण कारले भाजून घ्यायचे, लाल होसपर्यंत भाजायचे. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं कारले भाजायचं काम चाललं आहे. आणि गॅस थोडा जास्त ठेवला तरी काही हरकत नाही, पण लक्ष द्यायचं जळणार नाही याचं. पण जळलेलेच कारले चांगले लागतात बरं का तव्यावरचे. तर इथं छानपैकी असे कारले भाजायचे, म्हणजे थोडेसे जळले ना तर कडू पण लागत नाही आणि चव पण एकदम छान येते. तर तुम्ही बघू शकता छानपैकी इथं आपण कारले भाजायला घेतलेले आहे. तर थोडेसे कारले भाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी राहिलेले आहेत. तर इथं बघू शकता छानपैकी असे कारले भाजले गेले आहेत. आणि त्यानंतर आपण त्याच्यात मसाले ॲड करू. धना पोळी ॲड केलेली आहे, हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार मीठ ॲड करायचं. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर लाल तिखट ॲड करायचं. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्या आवडीनुसार ॲड करायचं बरं का. त्यानंतर आता आपण तेल घ्यायचं बरं का, आणि तेल आपण असंच टाकायचं चमच्याने. आणि तुम्ही बघू शकता जितकं आपल्याला तेल पाहिजे तितकं आपण तेल टाकून घ्यायचं छानपैकी. आणि ही कारल्याची पद्धतच वेगळी आहे बरं का बनवायची तव्यावरची. तर छानपैकी आपण तेल पण टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून झाल्याच्या नंतर जी कारल्याची भाजी आहे ती छानपैकी आपण सर्व मीठ मसाले वगैरे आहेत ते परतून घ्यायचे. सर्व मीठ मसाले लागले पाहिजे आणि एकत्र झाले पाहिजे एक जीव असे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर जेवढे कारले असं जळले ना तेवढी भाजी छान चवीला येते. आणि ही भाजी आहे तव्यावरची भाजलेली, तर खूप छान आणि चवीला पण खूप टेस्टी आहे ही भाजी. तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.